नमस्कार. 8:30 वाजलेत. एबीपी माझावरच्या या विशेष वृत्तात आपलं स्वागत. विधानसभेची निवडणूक ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रित लढवणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. आज राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभेत आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय पक्का झाला आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस दोन्ही पक्षातले नेते आक्रमकपणे स्वबळाची भाषा करत होते. त्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही सुरू झाले होते. मात्र अखेर आता दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्यावर शिक्कामोर्तब केलंय. मात्र जागा वाटप कसं होणार याबद्दल अजूनही काही स्पष्टता तूर्तास तरी नाही. याबद्दलचा निर्णय नंतर घेतला जाईल असं स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळेला 10 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला यावेळेला 124 जागा निवडणुकीसाठी लढवायला मिळतील अशी शक्यता आहे. मागच्या वेळेला जागा वाटपात काँग्रेसला 174 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. यावेळेला राष्ट्रवादीला 10 जागा अधिक वाढवून मिळाल्या तर फॉर्म्युला 2004च्या प्रमाणेच असेल हे देखील आता स्पष्ट होत आहे. दरम्यान दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये जी बैठक झाली त्यातल्या निर्णयाबद्दल पक्षाचे प्रवक्ते तारिक अनवर यांनी काय म्हटलंय पाहू. सोनिया जी की पवार साहब से बैठक हुई थी, क्या कुछ खास बातें हुई हैं? तो बातचीत वही महाराष्ट्र के चुनाव को लेकर हुई है और अच्छी बातचीत हुई है. अभी तो इतना ही कह सकते हैं और ये तय हुआ है कि हम लोग मिलकर चुनाव लड़ेंगे और पहले भी मिलकर लड़े हैं. सीटों पर सहमति बनी, जो सीटों पे कहा जाता है आधे सीट तो वो राज्य के जो नेता हैं दोनों पार्टी के उन पर छोड़ा गया है कि वापस से बातचीत करके उसको तय करेंगे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत असणार आहेत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला जाऊयात पुण्याला अंकुश काकडे यांच्याकडे. काकडेजी, आता समाधानी आहात तुम्ही? 10 जागा वाढवून मिळतात तुम्हाला. जी तुमची मागणी होती ती आता पूर्ण झाली. नाही, जागा किती वाढवून मिळणार आहे या संदर्भामधला अजून स्पष्ट निर्णय झालेला नाही. पण मला निश्चित आनंद आहे आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करतो की आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय सोनिया गांधी यांनी एकत्र बसून महाराष्ट्रामध्ये येणारी विधानसभेची निवडणूक ही दोघांनी एकत्रितपणे आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला त्याचं समाधान आहे. आणि यापूर्वी देखील आम्ही म्हणत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस सोबत आघाडी करूनच निवडणूक लढविणार आहे. अर्थात ती करत असताना सध्याची राजकीय परिस्थिती, सध्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद, काँग्रेस पक्षाची ताकद या सगळ्या गोष्टीचा विचार करून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये फेरविचार झाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवलं. त्यामुळे त्या ठिकाणी आमची जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आग्रही मागणी होती, ती आजही आहे. अर्थात आघाडीचा निर्णय झालाय, जागा वाटपाचाही निर्णय सन्मानपूर्व होईल, याच्यामध्ये मला काही अडचण वाटत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्रितपणे, म्हणजे 2-4 जागा तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या तरी सुद्धा एकत्र लढवायची कार्यकर्ते आणि नेते सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची तयारी झाली तुमची? तर नाही, 2-4 जागा मी जागेच्या बाबतीमध्ये म्हणालो नाही. वास्तविक आता 2004 साली आमच्या निवडणुकीला आम्हाला 124 जागा होत्या. गेल्या निवडणुकीमध्ये त्या 10 जागा कमी झाल्या. आता यावेळेला आमच्या पक्षाची वाढलेली ताकद या बाबतीमध्ये आमचे महाराष्ट्रातले जे नेते आहेत, मग ते सुनील तटकरे असतील, अजितदादा पवार असतील, छगन भुजबळ असतील किंवा आमचे इतर बाकीचे सगळे ते नेते मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्हाला जास्त जागा कशा मिळतील यासाठी सन्मानपूर्वक आम्ही त्या ठिकाणी तडजोड करू. परंतु या ठिकाणी जागा निश्चित वाढवल्या जातील असं आम्हाला अपेक्षा आहे. सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आसबे सर, साधारणपणे आपण पाहिलंय यापूर्वीच्या 3 निवडणुकांचा जर का इतिहास पाहिला तर आधी कितीही एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, स्वबळावर लढवण्याच्या भाषा झाल्या, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणुकांच्या पुरेसा आधी हे एकत्र येत असतात, जागा वाटप करत असतात आणि एकत्रितच निवडणुकीला सामोरं जात असतात. याही वेळेला तसंच होताना दिसतंय. मात्र आघाडी झाल्यानंतर आत्ताचा जो काही पक्षांचा, या दोन्ही पक्षाचा आणि सरकारचा परफॉर्मन्स आहे, तुम्हाला असं वाटतंय की आघाडीमुळे विजय सोपा असू शकतो काँग्रेस राष्ट्रवादीला? असं आहे की ज्याला आपण आघाडी करण्याचे फायदे असतात आणि तोटेही असतात. म्हणजे या 2 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या
तर एक तर असं आहे की गेली काही वर्ष गेली 3 निवडणुका असतात, म्हणजे 15 वर्ष त्यांची आघाडी आहे. आणि म्हणजे 2099ला त्यांची आघाडी नव्हती, 2 वेगवेगळे लढले होते, पण त्यावेळेला इश्यूज वेगळे होते. हो. आणि त्यामुळं ते त्यांची वेगवेगळे लढायला एक कारण होतं. पण नंतर ते इश्यूज वेगळे राहिले नाहीत, एकच इश्यू झाला, सेक्युलरिझम अमुक तमुक. त्यामुळं त्यांना आघाडी करण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि सत्ता हे करण्यासाठी. आता असं आहे की हे आघाडी केल्यानंतर पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे जे इच्छुक आहेत, म्हणजे ज्यांना लढण्याची इच्छा असते प्रत्येक मतदारसंघात, तो जर एक राष्ट्रवादीचा मतदारसंघ काँग्रेसला गेला आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीला गेला, तर तिथले जे काही कार्यकर्ते असतात ते सेना विजय बाबतीत पण तेच आहे. पण तिथले जे कार्यकर्ते असतात ज्याची इच्छा असते त्याला ते लढायला मिळत नाही, त्याला दुसऱ्या पक्षाचं काम करायला लागतं. अशा वेळेला काय होतं की कार्यकर्ते म्हणजे 10-10 वर्ष 15-15 वर्ष त्या मतदारसंघापासून वंचित राहिल्यानंतर पॉलिटिकल करिअर संपुष्टात येतं. हो. त्यामुळं कदाचित यावेळेला युतीची हवा पण आहे, युतीचा बोलबाला पण आहे, आणि सत्ता बदल होईल अशी चिन्ह आहेत संबंध. त्यामुळं काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादीमध्ये काय की ज्यांना सत्तेची हे आहे किंवा ज्यांना परत सत्तेमध्ये जायचं आहे, असे जे कोणी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांची वैचारिक बांधिलकी सत्तेला जास्त आहे, वैचाराला कमी आहे, हो. असे लोक फार मोठ्या प्रमाणात इकडून तिकडं जाण्याची शक्यता आहे. आणि ती प्रक्रिया गेली काही महिने चालू आहे. हो. तिला आता एखाद्या वेळेस यामध्ये वेग येऊ शकतो. त्यामुळं आपण जर बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले, हो. तर काँग्रेसही तुल्यबळ लोक आहेत आणि राष्ट्रवादी तुल्यबळ लोक आहेत. हो. ते काँग्रेस इतर कुणाकडे जाण्यापेक्षा काँग्रेस म्हणून लढतील किंवा राष्ट्रवादी म्हणून लढतील. बरोबर. पण तिथं जर आघाडी झाली दोन्ही पक्षाची, तर ती जी कुचंबणा होणार आहे, त्यामुळं ते लोक सरळ बीजेपी आणि शिवसेनेच्या युतीकडे जाण्याचा शक्यता ही जास्त अधिक आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा फटका जो आहे तो आघाडीला जास्त बसण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर आपण जर एक विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातला भाग सोडला तर मुंबई, कोकण, त्याच्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, हो, या 3 विभागामध्ये जर आपण पाहिलं तर मतांची म्हणजे असं आहे की मुळामध्ये मतांचं जे काही क्वांटम आहे या दोन्ही पक्षांचा, हो, तो बेस कमी आहे. तो बेस कमी असल्यामुळे जर तिथं दोन्ही एकत्र लढले तर त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. वेगवेगळे लढले तर मतविभाजनाचा फायदा हा युतीला होऊ शकतो. होईल. त्यामुळं त्यांनी एक सारासार विचार असा याच्यामध्ये असा आहे, एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये नुकसान होईल, पण अन्य काही ठिकाणी जे आहेत, म्हणजे जी 2-3 ठिकाणं आहेत, मुंबई आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, यामध्ये त्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे मतांची एकत्रीकरण होऊन त्याचा फायदा होऊ शकतो. सचिनजी, काही वेळांपूर्वी प्रताप आजबे असं म्हणत होते की पश्चिम महाराष्ट्रात कदाचित एकत्रित लढण्याचा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला तोटा होऊ शकतो, मात्र अन्य महाराष्ट्राचा जर का विचार केला तर निश्चितपणे बेरजेचं राजकारण होईल, काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होऊ शकेल. तुम्हाला असं खरंच वाटतं आघाडी झाल्यामुळे भले तुमच्यातल्या 10-20 जागा द्यायला लागतील पण त्याचा फायदा होईल विजयाच्या दृष्टीनं? नाही, आता 10-20 जागा द्यायला लागतील हा मला वाटतं कुठला प्रश्न आला मला माहिती नाही, परंतु कारण राज्य पातळीवरती आमची भूमिका स्पष्ट आहे की या ठिकाणी काही ज्या तऱ्हेनं आता मगाशी मी पाहिला अंकुश कांकडे जी म्हणत होते की त्यांच्या हिशोबानं त्यांना नेत्रदीपक कामगिरी केल्याचा साक्षात्कार झाला असेल, परंतु या निवडणुकीमध्ये 2009च्या आपल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फारशी उत्साहवर्धक अशी कामगिरी दोन्ही पक्षाची झालेली नाही. त्यामुळे त्याचा जागा त्यांची ताकद किती वाढली किंवा काय झाले हा प्रश्नच आलाहिदा राहतो. या ठिकाणी निश्चितपणे पाहायला पाहिजे की गेल्या 15 वर्षामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जवळपास 10 वर्ष असतील आम्ही ज्या भूमिकेमधनं राजकारण केलं की धर्मनिरपेक्ष शक्तींना या ठिकाणी जास्तीत जास्त बळ मिळालं पाहिजे आणि धर्मांध शक्ती ह्या सत्तेपासून कशा तऱ्हेने दूर राहतील, त्यांना बळ मिळू नये ह्या दृष्टिकोनातूनच राजकारण केलं आणि त्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र बांधून त्याची मोठ बांधून त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये उतरण्याची भूमिका सातत्यानं काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. आणि हा आमचा दृष्टिकोन हा या संदर्भामध्ये फार महत्त्वाचा ठरतो की कुठल्या विभागवार तुम्ही चर्चा केलात, कुठल्या पक्षाची कमी जास्त हा सगळा विषय होत राहतो कारण पक्षीय बलाबल त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विविध स्तरावर वेगवेगळं असतं.
परंतु एका भूमिकेमधनं एका वैचारिक ज्या तऱ्हेनं एक दृष्टिकोन आहे जो राज्याला दिला पाहिजे, पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जी जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे सातत्यानं गेल्या 15 वर्षाची सत्तेच्या रूपानं दिली असेल जनतेनं, ती कशा तऱ्हेनं पुढे देखील टिकवता आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी बघतो. हे सगळ्या बाकीची जी गणितं आहेत ती माझ्या मते दुय्यम ठरतात. पण सचिनजी, त्याच वेळेला केसरकरांसारखे नेते असतील किंवा आता सोलापुरातलं आजचंच उदाहरण आहे किंवा अन्य काही ठिकाणून काँग्रेस राष्ट्रवादीतले अनेक स्थानिक ठिकाणचे ज्यांना सक्रिय म्हणता येतील असे अनेक कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे शिवसेना भाजपकडे जाताना दिसतात. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्ष गेले 128 वर्ष या राजकीय पटलावरती, सामाजिक पटलावरती आणि देशाच्या एकंदरच लोकशाहीच्या धरणीवरती टिकलेला आहे. याचं कारण काँग्रेस पक्ष विचारधारेला अनुसरून चालणारा पक्ष आहे. काँग्रेसची एक विशिष्ट विचारधारा आहे आणि जनमानसामध्ये रुजलेली विचारधारा आहे. त्यामुळे सत्तेचं राजकारण करणारी काही मंडळी अनेकदा तुम्हाला पाहता दिसतात की ते ज्या ठिकाणी एका पक्षामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये उडी घेत असतात. अनेकदा पाहिलं की तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षामध्ये देखील किंवा इतर पक्षांमधनं देखील आमच्याकडे येत असतात. परंतु काँग्रेस पक्षाची जी मूळ विचारधारा आहे त्याला अनुसरून चालणारा कार्यकर्ता आणि नेतृत्व या दृष्टिकोनातून सबळपणे ती निवडणूक लढवत असतात. ठीक आहे. नाही, मला फक्त थोडक्यात सांगा की तुम्हाला असं ठामपणे वाटतंय की आघाडी केल्यामुळे विजयाच्या शक्यता काँग्रेस राष्ट्रवादीच्या अधिक झालेल्या आहेत? निश्चितपणे तुम्ही जर पाहायला गेलं तर आज आताचे जे लोकसभा निवडणुका जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी तो अपघात म्हणून पाहायला पाहिजे. याचं कारण असं की लोकसभेची पार्श्वभूमी, त्या ठिकाणी त्याचं मतदान आणि त्या संदर्भामध्ये लोकांची मानसिकता हे अत्यंत वेगळे होते. देश पातळीवरती आत्ताच ज्या उपनिवडणुका झाल्या, पोटनिवडणुका झाल्या, त्यामध्ये जर चित्र बघायला ते काँग्रेस पक्षाला निश्चितपणे लोकांनी पुन्हा पाठिंबा द्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादीला नाही. रिसोर्टची निवडणूक देखील जर तुम्ही पाहिले तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी लोकांनी विधानसभेमध्ये पाठिंबा दिला. राज्याच्या निवडणुकीचं चित्र हे निश्चितपणे वेगळं असेल. कारण जर पाहायला गेलं त्याच्या मागचा जर बेस पाहिला तर जिल्हा परिषदा, नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायती असतील, या सगळ्या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा नंबर 1 ह्याच्यावर आहे आणि भाजप शिवसेना हा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर देखील नाही. आपल्याबरोबर अंकुश काकडे आहेत. अंकुशजी, अजूनही सचिन सावंत असंच म्हणतात की जिथे तिथे काँग्रेसच आघाडीवर आहे, राष्ट्रवादी नंबर 2ला आहे. जागांच्या बद्दल अजून काही मार्गावर दिसत नाहीये गाडी एकूण तुमची? नाही, मी पुन्हा सांगितलं की अंकुश काकडे काय म्हणतोय त्याला फारशी किंमत नाही, सचिन सावंत काय म्हणतायत त्याला फारशी किंमत नाही. आमच्या वरिष्ठ नेत्याने एकदा निर्णय केला आहे आणि राज्यामध्ये राज्याचे दोन्ही पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसून जागेच्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. परंतु मला राहून आश्चर्य वाटतं की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षासहित काँग्रेस पक्षाचा सुद्धा किती दारुण पराभव झाला आहे हे वास्तव आपल्या डोळ्यासमोर आहे. परंतु आमच्या मित्रपक्षाचे नेते अजूनही काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्येच रममाण होण्यामध्ये धन्यता मानताय. आजची परिस्थिती काय, 128 वर्षाचा काँग्रेस पक्ष आहे याबाबत कुणाचं दुमत नाही. परंतु 100 वर्षापूर्वीची काँग्रेस, त्याच्यानंतर 50 वर्षापूर्वीची काँग्रेस, 25 वर्षापूर्वीची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस याच्यामध्ये फार मोठं अंतर झालेलं आहे. हे आपण कुठेतरी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जातीवादी विचारांना बाजूला ठेवण्यासाठी समविचारी पक्षाने एकत्र आलं पाहिजे, ही राष्ट्रवादीची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि आम्ही देखील त्या बाबतीमध्ये कुठेही अडवणुकीचं धोरण आमच्याकडनं असणार नाही. आमची जी काही मागणी आहे ती आम्ही रेटून नेण्याचा प्रयत्न करतोय. आजबे सर, काय ह्याच्यातलं नेमकं गौडबंगाल आहे? काय ह्याच्यातली नेमकी सगळा हा ट्रिक्सचा खेळ आहे की दोघंही म्हणतात जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यावर आमचं एकमत आहे, पण त्याच वेळेला म्हणतात की आमचीच ताकद सगळ्यात जास्त आहे आणि केंद्रातल्या नेत्यांनी सांगितले तर ठीक आहे 10-20 जागा पुढे मागे मात्र आम्ही काहीतरी करून जुळवून नेऊ. या सगळ्या याच्यात सर्वसामान्य कार्यकर्ता गोंधळलेल्या स्थितीत आहे आणि त्याचा स्वाभाविकपणे आघाडीला तोटा आणि युतीला फायदा होईल असं नाही वाटत तुम्हाला? मी मगाशी सांगितलं आपल्याला की तोटा कुठं होईल आणि फायदा कुठं होईल, म्हणजे नुकसान कमी होईल. म्हणजे कदाचित असं आपण म्हणूया फायदा किंवा तोटा यापेक्षा कमी नुकसान की अधिक नुकसान या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर आघाडी केल्यामुळं कमी नुकसान होईल अशी एकंदर परिस्थिती आहे. पण आघाडी केल्यामुळं सुद्धा नुकसान होणार आहे, आघाडी न केल्यामुळं सुद्धा फारच नुकसान होईल. त्यामुळं आत्ताची परिस्थिती अशी आहे की एक सावंत म्हणाल ते बरोबर आहे, मी मगाशी म्हणालो होतो की ज्यांना वैचारिक बांधिलकी ज्यांची ढिली झालेली आहे असे लोक इकडून तिकडे जात असतात. त्यामुळं असं हे गेली 15 वर्ष ते एकत्र आहेत,
त्यांची वैचारिक भूमिका एक आहे, त्यांची मूळ राजकीय भूमिका एक आहे. अशा वेळेला तो अलायन्स जो आहे तो नॅचरल अलायन्स आहे. आणि जसा आपण म्हणतो BJP शिवसेनेचा अलायन्स तोही नॅचरल अलायन्स आहे. पण BJP सेना, BJP म्हणजे सेना आणि काँग्रेस किंवा भाजप आणि काँग्रेस किंवा सेना आणि यांनी राष्ट्रवादी यांचा अलायन्स जर झाला तर तो अननॅचरल अलायन्स असेल, तो वैचारिक अलायन्स असं म्हणता येणार नाही. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये या वैचारिक अलायन्सेस नुसारच राजकारण चाललेलं आहे. अजून ती पटरी जी आहे किंवा त्या रुळावरून गाडी अजून घसरलेली नाही, एवढं मात्र करायचं. सचिनजी, साधारणपणे यशाचे धनी सगळेच असतात. गेल्या काही काळातला सरकारचा जर का कारभार आणि परफॉर्मन्स पाहिला तर अपयशाचं सुद्धा धनी तुम्हाला व्हावं लागेल. तुमच्या सहकार्यांचं यश असेल त्याचा फायदा तुम्हाला होईल, पण जे अपयश असेल, नुकसान असेल, काळे प्रतिमेवरचे काळे डाग असेल त्याचा तोटाही तुम्हाला होईल. दोन्ही तुम्ही स्वीकारणार आहात? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे. आता यश अपयश हा सगळ्याच लोकशाहीमध्ये चालणारा जो काही प्रवाह असतो. म्हणजे निवडणुका लढवताना प्रत्येक निवडणूक आपण जिंकूच अशा भूमिकेतनं नसतं, कारण जनता त्या ठिकाणी ठरवत असते. त्यामुळे यश अपयशाच्या पलीकडे जाऊन आपण खऱ्या अर्थानं वैचारिक दृष्टिकोनातून कशा तऱ्हेने चाललेलो आहोत याला अधिक महत्त्व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आणि काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून आहे. आज जर जनतेला एक आश्वासकता देण्याची आवश्यकता ज्या तऱ्हेनं आम्ही पाहतो की काँग्रेसच्या विचारधारेमधनं जर मिळत असेल आणि ह्या राज्याची एकंदरच जी भूमिका राहिली आहे, पार्श्वभूमी राहिलेली आहे, त्याला अनुसरून काँग्रेसची काय भूमिका आहे, या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरतात. आणि ज्या तऱ्हेनं मगाशी आताच आजबे साहेब म्हणाले की हे नॅचरल अलायन्स हा हे निश्चितपणे विचारधारेच्या दृष्टिकोनातून पाहिलं, महायुतीच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर आताची परिस्थिती म्हणजे आता मगाशी म्हणताना हेही म्हणाले राष्ट्रवादीचे आमचे प्रवक्ते अंकुश काकडे की या ठिकाणी पार्श्वभूमी बदललेली आहे. पण पार्श्वभूमी बदलताना आम्ही हाही दृष्टिकोन पाहतो की महायुतीमधलं जे महायुतीचं झालेलं एक अलायन्स आहे, म्हणजे भाजपा शिवसेना सोडून इतर पक्ष, ते किती अननॅचरल आहे. आणि आजही महायुतीकडे तशा तऱ्हेचे आश्वासक चेहरे नाही आहेत, नेतृत्व नाही आहे, नेतृत्व कमजोर आहे. या सगळ्या गोष्टी जनतेसमोर असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक पाहताना ह्या सगळ्या गोष्टी देखील विचारात येणार आहेत. ठीक आहे काकडे सर, आपल्याकडे फक्त शेवटचं 1 मिनिट आहे. सचिन सावंत म्हणताना असं म्हणाले की जनतेचा कौल असतो तो अंतिम असतो. म्हणजे आतापासून तुमच्या सहकार्याने सुद्धा काहीशा पराभवाची किंवा काहीसं नुकसान होऊ शकतं याची मानसिक तयारी केली आहे. नाही, एक लक्षात घ्या, नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही दोन्ही पक्ष या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. गेल्या निवडणुकीमध्ये आमच्या काही चुका झाल्या, त्या चुका दुरुस्त करण्याचे दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या चुका राहणार नाहीत आणि लोकांसमोर आम्ही लोकाभिमुख होऊन कसं जाऊ या दृष्टीने प्रयत्न करतो. ठीक आहे. गेल्या निवडणुकीमध्ये ठीक आहे मोदींची लाट होती किंवा मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडलो, परंतु गेल्या महिना दीड महिन्यामध्ये आम्ही त्या सर्व उणीवा बाहेर येण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आजबे सर, आपल्याकडे शेवटचा अर्धा मिनिट आहे फक्त, काय सांगाल तुम्ही? सत्तेवरती आम्ही चौथ्यांदा येऊ असा मला विश्वास आहे. बरं आजबे सर, फक्त 30 सेकंद. ही आघाडी झाल्यामुळं त्याचं जे दडपण आहे ते शिवसेना BJPवर सुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकतं आता किंवा आलेलं असेल आणि येणार. याचं कारण असं की त्यांना आता त्यांच्याबरोबर जे लोक गेलेले आहेत त्यांना नीट जागा द्यावी लागतील, त्यांना गृहीत धरून त्यांना राजकारण करता येणार नाही. त्यामुळे हे जे काही प्रेशर आहे ते प्रेशर सुद्धा त्यांच्यावर बिल्टअप झालेलं आहे आता आणि त्यांना सुद्धा तितक्याच गांभीर्यानं निवडणुकीला सामोरं जाताना जागा वाटपाची बोलणी नीट तडील न्यावी लागतील. म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं तर काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी केल्यामुळे त्यांचं बेरजेचं राजकारण तर होईलच, त्यांना फायदा त्याचा काही प्रमाणात होईलच, मात्र भाजप सेना युतीवर सुद्धा याचा दबाव वाढला ही आजबे सरांनी सांगितलेली गोष्ट ही निश्चितच महत्त्वाची आहे. पाहूयात पुढच्या काही दिवसात नेमकं काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटप कशा पद्धतीनं होतं ते. 10 जागा सोडल्या जातात का त्यापेक्षा जास्त आहे पुढच्या काही दिवसात कळेलच. सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूयात. पाहत राहा ABP माझं.